सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर करा. शिरोडी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पण विचार केला ना 3 षटकामध्ये फक्त तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि 2 षटक फेकण्यासाठी मात्र फक्त 10 मिनिटाचा कालावधी. 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचे 2 आणि जर कदाचित 10 चे 11 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल जायच्या आतमध्ये आणावा लागेल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती नरेशला पाहता आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. त्याला थोडासा स्पीडअप करा आपण. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. चला स्पीडअप करा. अद्याप वेळ पाहतो आपण. 3 वाजून 4 मिनिटं झालेत. फक्त 10 मिनिटाचा कालावधी दिला जाईल यातमध्ये शंका नसेल. फक्त 14 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे आहेत. कदाचित पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. याच्यामध्ये नोंद घ्या. गोलंदाजी करण्याचा शिरोली संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. संतोषला पाहतोय. हो पहिला चेंडू मात्र ट्रॅप करत असताना डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मध्ये संघाचा श्री गणेशा झालाय. संघाचा आकलन ओपन झालाय. बोनोली संघाचा विचार केला. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल जमा केली आहे. चला लक्ष द्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नरेश पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हो काय फटका. शॉर्ट बॉल होता आणि त्याला पुल केलाय. पुल पॉवरफुल. हा चेंडू जाईल सीमा पार. ठोकला चौकार. फलंदाज पाहतो आपण. अंकुशच्या बॅटमधनं चांगला फटका पाहिला. जसा चेंडू आला तशी उपटच टाकली आहे. चेंडू जेला सीमा पार. हा चौकारच्या मध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. बोनोली संघ 5 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. अंकुशला पाहता आपण स्ट्राईक केला. ज्याच्या बॅटमध्ये मग चौकार सुद्धा पाहिलाय. हो पुन्हा एकदा बॅटच्या राड्यामध्ये हा चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. हो आणि हा चेंडू जाईल सीमा पार. चौकार नंतर हा षटकार ऑन द फायर झाला. अंकुश जसा पुष्पा चंदनाच्या लाकडावरती उपटी टाकतोय तसाच उपटी टाकतोय चेंडूवरती. चांगलीच फटकेबाजी पाहतो आपण अंकुशच्या बॅटमधनं. 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या. टोटल पहिला स्कोर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी अंकुशच्या बॅटमधनं पाहिले. दमदार फटके पाहिले आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नरेश वरती मात्र प्रत्येकाला चढवला जातोय. हो यावेळेस मात्र बॅटच्या राडामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट. झेल मात्र टिपलाय आणि संपलाय अंकुश या फलंदाजाचा खेळ. पहिला झटका क्रमांक लागलाय बोनोली या संघाला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. नरेशला पाहता आपण. मागच्या सामन्यामध्ये नरेशने मात्र चांगली फलंदाजी केली होती. पण अंकुशचं कौतुक करावं लागेल. चांगली फटकेबाजी करत असताना अंकुशच्या माध्यमातून एक षटकार पाहिला. एक चौकार पाहिला अंकुशच्या बॅटमधनं. नरेशला पाहता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 1 डाऊनचा फलंदाज. गोलंदाज सुद्धा पाहतोय नरेश. जर्सी क्रमांक 2 आणि जर्सी क्रमांक 7 अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एका साईडला जर्सी क्रमांक 7 ची गाडी पाहता आणि एका साईडला जर्सी क्रमांक 02. टोटल पाहतोय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या बोनोली संघाच्या 11 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सचिन आणि चांगला जजमेंट. चांगला झेल टिपला या ठिकाणी आणि संपला नरेश या फलंदाजाचा खेळ. चला नवीन फलंदाज एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फेकल्यात. अद्याप धावा खर्च केल्यात 11 आणि 2 गडी मात्र बाद केल्यात. हॅट्रिकच्या उंबरवरती पाहतो गोलंदाज नरेश या गोलंदाजाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. मनोजला पाहतात. चला मनोज थोडासा पावलं लवकर उचला आपण. थोडासा पासली गेला.
पुढे एकदा सज्ज झाला नरेश हा गोलंदाज शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. टोटल धावा पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या दोन्ही संघाच्या 11 धावा 2 बाद. हो हो चांगला चेंडू आणि षटक संपला गेला पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 11 धावा. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. या षटकामध्ये वेळ खर्च केला गेल्या 4 मिनिटं अजूनही मात्र 6 मिनिटं असतील हा षटका फेकण्यासाठी. थोडासा स्पीडअप करा. गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती महेश या गोलंदाजाचा वापर केला ज्याने चांगला झेल टिपला. महेश तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज चला स्पीडअप करा शिरोली संघ. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या आपण. नरेश गांगडने हा संघ पॅक केलाय. मी तर म्हणेन नाही बाल कटणेवाला नाही नरेश गांगड याचा संघ. हो चांगला फटका पाहता बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द पार. ठोकला षटकार महेश वरती पाहतो वरती यांना चढवला जातो. या षटकाराच्या मध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 17 का 11. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बोनुली संघ. चला विलिंडर चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच फेकायचा आहे. चांगला फटका पाहिला आपण. थोडासा ओव्हर पिच होता चेंडू आणि त्यानंतर मात्र काय फटका ऍडजस्ट केला. संतोषच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. हा चांगलीच फटकेबाजी करत असताना संतोष सलामी झालेला फलंदाज संतोषला पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकरला फलंदाज महेशला गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती महेशला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती मात्र आघात केला मी तर म्हणून या फलंदाजाने. आयवाज यांसाठी मात्र पारदर्शक लावला गेलाय. 105 रुपयाचा पारदर्शक लावला गेला तुलसीराम गिरा यांच्याकडनं. 105 रुपयाचा. हो हो चांगला चेंडू जसा चप्पा पडला तसा डीपच राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसावतो. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केला या गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता टोटल 5 आहे. धावपटलावरती धावा लागला गेला 17. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहता एक डाव तर वेगाने पुन्हा गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. क्षेत्ररक्षण आहे त्यानंतर मात्र थोडीशी खराब पाहतो आपण कामगिरी आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतो चौकार आणि या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 3 षटकाचा सामना. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील मी तर म्हणून बोनुली संघाला आणि तीच सुरुवात मात्र करत असताना हे दोन्ही फलंदाज. हो चांगला फटका त्या दिशेमध्ये पुन्हा एकदा एक डाव तर वेगाने पुन्हा गेलेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल पाहतो आपण. त्यानंतर मात्र काही घाई होती. अति घाई आणि संकटात नाही हा प्रश्न पडलाय. फलंदाज मात्र महागारी परतला. झटका क्रमांक लागला बोनुली संघाला हा दुसरा. टोटल पाहताय सिंगलच्या माध्यमातून धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. किसनला पाहताय कृष्णा जर्सी क्रमांक 12 कृष्णा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज मनोजला पाहतात. हो चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण थोडासा तेवढा दर्जेचा झालाय. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या मित्रमने जमा केली आहे. अजूनही चेंडू शिल्लक असेल 1. पण या षटकामध्ये विचार केला ना धावा खर्च केले तद्यापि गोलंदाजाच्या माध्यमातून 11 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. सर्वेक्षण केलून काढला. एक डाव तर वेगाने पुन्हा केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. दुसरी होईल का कंप्लीट. यावेळेस खराब थ्रो पाहतो आपण. एक डाव होते तिथे दुहेरी मध्ये कन्वर्ट केली आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बोनुली संघ. शेवटची 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील मी तुम्हाला आणि चांगली धावसंख्या मी तुम्हाला जमा केली आहे. 12.5ची सरासरी गाठली बोनुली संघाने. चला टाइम अलर्ट असेल याच्या मात्र लक्ष द्या आपण. आधी मात्र वेळ खर्च केला आपण. 12 मिनिटं आपण खर्च केल्यात. 3 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचे आहेत. पूर्णपणे टाइम अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या आपण. विचार केला ना 2 षटक फेकून झाल्यात.
टोटल पाहिली आपण 25 धावा जमा केले बोनिवली संघाने. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा मनोजला पाहता आपण. गोलंदाज सज्ज झाला. सुजलला पाहता. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 23. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. ठोकलाय हा षटकार. मनोज ऑन द फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आघात केला मी तर म्हणेन. आणि आयवाज हेल्थची संधी होती मी तर म्हणेन गमावली. 105 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आदरणीय तुळशीराम गिरा यांच्याकडनं आयवाज हेल्थसाठी. हो चांगला चेंडू. यावेळेस मात्र टप्पा पडला. थोडासा उचली घेतली. त्यानंतर मात्र थोडीशी लाईन मिस केली. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडू फेकला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला वागेरे संघाच्या संगणकाला विनंती असेल. हो चांगला चेंडू. स्वतःच्या बॅटची थोडीशी अतली करा. त्यानंतर मात्र थोडासा जागेवरती चेंडू थांबलाय. तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. ठोकला लांब षटकार. जर्सी क्रमांक 12 ची गाडी कृष्णा ऑन द फायर. जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 2 गडी बाद बोनिवली संघ. चांगली फटकेबाजी पाहिली आपण. काय फटकेबाजी वा. प्रत्येकाला चढवला जातो गोलंदाजावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हो पाहिला गेला तर यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला नवीन फलंदाज एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. चला नवीन फलंदाज थोडासा फास्टली जा मैदानाच्या आतमध्ये. चला वागेरे संघाचा आपला सागवाडी संघाच्या संगणकाला विनंती असेल. त्यानंतर संघ पाहता मांडा संघाच्या संगणकाला विनंती असेल. मांडवा संघ दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल. आपण या नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी मात्र केली जाईल. नवीन फलंदाज एंट्री झाला मैदानाच्या आतमध्ये. पंडितला मात्र चांगलीच फटकेबाजी करावी लागेल. सागवाडी संघाचा संघनायक आलाय आणि एक जुना जाणता आदर्श खेळाडू पाहता आपण. सातत्याने विचार केला. बबनच्या माध्यमातून चांगली केली राहिली. आंध्रच्या कालखंडामध्ये चांगली फलंदाजी करायचा डावखोरे आताचा फलंदाज तो सागवाडी संघाचा बबनच पाहतात. हो पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न एकदा तर वेगाने पुन्हा केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का. शेवटचा चेंडू होता. लेग बॅचच्या स्वरूपात सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पहिल्या सत्राचा वादळी खेळ संपला गेलाय. त्या पटलावरती धावा लागल्या गेल्यात 39 आणि 40 धावेचं लक्ष ठेवलंय. चांगलेच फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय. चला बोनिवली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. लगेचच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. आदरणीय तुळशीराम गिरा एका साईडला सागवाडी संघ पाहत आहे आणि त्याच्या आगेच फाईट करत असताना पीसीसी मांडवा संघ पाहत आपण. दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी मात्र केली जाईल. आदरणीय तुळशीराम गिरा यांच्या हस्ते नाणेफेकी मात्र केली जाते. नाणेफेकीचा कौल मात्र लागला या ठिकाणी सागवाडीच्या संघाच्या माध्यमातून. आपला डिसिजन काय असेल लवकरात लवकर कळवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या. आता 39 धावा 40 धावेचं लक्ष ठेवलं शिरोली संघापुढे 18 चेंडूमध्ये. आणि नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सागवाडी संघाने. फलंदाजी करायची. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा आपण. पण 40 धावेचं लक्ष ठेवलंय मी तर म्हणेन. बोनिवली संघाने चांगली फायटिंग स्कोर मध्ये उभा केलाय. शिरोली संघाचा विचार केला ना गोलंदाजी अचूक होती मात्र त्या गोलंदाजीवरती मात्र प्रति हल्ला चढवला मी तर म्हणेन.
चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. शिरोली संघ, चला शिरोली संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. आणि जो नवीन जाणारा फलंदाज असेल ना आपण लगेचच रेडीच राहा. जसा फलंदाज बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर करा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली शिरोली संघाची. एका साईडला नरेशला पाहता आणि नरेश आणि संजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. 40 धावेचे पाटलांन करायचं. मी तर म्हणेन 18 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या मी तर म्हणेन दोन्ही संघाने जमा केली आहे. चांगलीच फटकेबाजी पाहिली आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण पंडितला. चांगली गोलंदाजी करावी लागेल पंडित या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 40 धावाचा पाहतो आपण. चांगलं फायटिंग स्कोर मध्ये उभा केला दोन्ही संघाने. पंडित पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. चला संजय थोडासा स्पीडअप करा. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल याचे मात्र लक्ष द्या. आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 10 ते 11 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल याच्या आतमध्ये आणावा लागेल. शिरोली संघाचे पॅकर नरेश गांगर यांचं आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपला सरशी स्वागत असेल. नाही सुद्धा सलून तसा पाहता आपण. चला स्पीडअप करा संजय. आपण खूप उशीर करता विचार केला ना. चला गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्गवरती पंडितला पाहता आपण. पंडितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक यांना फलंदाज. संजयला पाहता नॉन स्ट्राईकला फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झाला पंडित. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चला पंच स्पीडअप करा आपण. पहिल्या चेंडूवरती आघात आणि यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पंडितच्या माध्यमातून. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना पंडितच्या माध्यमातून हा थोडासा दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू, वाईट चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो बॅटची कडा आणि यावेळेस मात्र मोठा झटका शिरोली संघाला लागत असताना संजयच्या माध्यमातून. पहिल्या घडीगारात पहिला आदरा. पहिली साडी सत्यनिष्ठ पण होती आपण शकून. पहिलं लपडं पाठीमाग. संजय बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण आशीर्वाद. पहिला चेंडू खराब टाकला पंडितने. त्यानंतर मात्र थोडासा चेंडूला उचली दिली आणि त्या चेंडूवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न केला संजय या फलंदाजाने. आणि बॅटची करा आणि त्यानंतर विकेट किपरने मात्र त्याचा काम बजावला. चांगला झेलमेल पाहिला आपण. झेल टिपलाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. आशीर्वाद हा फलंदाज. 40 धावा बनवायच्या. खूप मोठं आव्हान आहे. पाहतो पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन फलंदाज संजयला. पाहता आपण. हो चांगला चेंडू. जसा चेंडू पडलाय तसा डीपच राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. पण डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील मी तर म्हणेन संजय आशीर्वाद या फलंदाजाला. एकमेव कारण मात्र पंडितची गोलंदाजी चुका. हो स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवला. वा हो कदाचित पडला. कोसलला धडपडला आणि प्रयत्न मात्र अपट होते. पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक लावण्याचं काम केलं फलंदाज. पाहतो आपण नरेशला. पाहतो आपण. एका धावेने श्री गणेशा झाला शिरोली संघाचा.
हो चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार आणि या चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय शिरोली संघ 5 या आकड्यावरती. 40 धावा, 6 धावा पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र खराब टाकला होता पंडितने, त्यानंतर मात्र चांगली कमबॅक करत असताना यावेळेस मात्र जसा नरेश आला तसा ठोकला चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र थोडीशी लाईन मिस केली. पंडितचा अनुभव कामाला होतो मी तर म्हणेन. जुना जाणता गोलंदाज पाहतो गोलंदाजी मारकुर्ती, चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न, कदाचित पुन्हा एकदा लाईन मिस केली. डॉट चेंडूची सांगता. पहिला षटक संपला गेला. टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या शिरोली संघाच्या 6. आता समीकरणचा विचार केला अजूनही मात्र 34 धाबीची गरज असेल. 12 चेंडू मध्ये खूप धावा मात्र जमा करावं लागते मी तर म्हणेन शिरोली या संघाला. शिरोली संघ थोडासा अडचणीत सापडला. त्याचं एकमेव कारण मात्र पंडितची अचूक गोलंदाजी राहिली मी तर म्हणेन. चांगली गोलंदाजी केली पंडित या गोलंदाजाने. दुसरा गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. हा प्रश्न पडलाय. कृष्णाचा वापर केलाय. कृष्णा गोलंदाजाचा वापर केला. स्ट्रायगेनला फलंदाज पाहतो आशीर्वाद. या फलंदाजाला अद्याप विचार केला ना अजूनही 34 धाबीची गरज असेल. प्रत्येक षटकाचा विचार केला 17ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येकाला चढवावा लागेल. 12 चेंडू मध्ये 34 धाबीची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय कृष्णा हा गोलंदाज. जर्सी क्रमांक 12 ची गाडी मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्राईकला फलंदाज आशीर्वाद. चला स्पीड अप करा. टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र लक्ष द्या आपण. अद्याप वेळ खर्च केला आपण. 5 मिनिटं मात्र खपवल्यात आणि कदाचित तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण षटक फेकत नाहीये तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. कंपल्सरी मात्र चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी पाहता या स्पर्धेची. हो यावेळेस मात्र चांगला तडाखा. बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. कृष्णा या गोलंदाजावरती मात्र प्रत्येला चढवला जातो. ठोकला षटकार. षटकार ठोकलाय मी तर म्हणेन आशीर्वाद या फलंदाजाने. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 40 धावा मात्र पाटलांन करत असताना धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या 10. 12. चांगला फटका पाहतोय. फुलटॉस गतीचा चेंडू एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेकी सुद्धा अचूक पाहिली आपण. थोडासा पंबल पाहतो आपण. यावेळेस मात्र चुका करतोय मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 14 आकड्यावरती. 40 धावीचं पाटलान करायचंय. धावा पटलावरती टोटल धावा पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ असताना शिरोली संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 14 आकड्यावरती. चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि झेल सुद्धा टिपलाय. संपलाय आशीर्वाद या फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागला शिरोली संघाला. दुसरा. चांगली गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन कृष्ण हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जरूर. त्यानंतर मात्र षटकार जरूर आला मी तर म्हणेन. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना कृष्ण हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सचिन हा फलंदाज. थोडासा सामना मी तर म्हणेन थोडासा अवघड ठरत चाललाय. सातत्याने एका साईडला रन मात्र कंपल्सरी बनवायचे आहेत. 40 धावेचं पाटलान करत असताना पाहतो आपण 14 आकड्यावरती झटका क्रमांक लागलाय. दुसरा. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सचिन हा फलंदाज. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू मग धावतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जात असताना फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 15 आकड्यावरती. 40 धावेचं पाटलान करायचंय. अजूनही मात्र धावींची गरज असेल मी तर म्हणेन. एकेर दुहेरी काही फरक पडणार नाहीये. 40 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत म्हणजे अजूनही 25 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये शिरोली संघाला.
अद्याप चेंडू फेकला गेला 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज. हो वाईट थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. वाईट चेंडू फेकला, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहताय धापटल्यावरती धाबा लागला. 16 का डोला, उछल के बोला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा सुकी आहे. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा आणि हा फटका आला 2चा. म्हणजे तब्बल या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेन दिशाहीन गोलंदाजी. पहा विचार केला 2 चेंडू मात्र सलगचे खराब फेकल्या त्या गोलंदाजाने. थोडासा प्रेशर निर्माण झालाय का काय. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला 8 चेंडू आणि 22 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो चांगला फटका पाहिला, चाबूक शॉट पाहिला आपण. एकदा मात्र वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र नशिबाची साथ शिरोली संघाच्या माध्यमातून लागत असताना हा चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू शिल्लक असतील आणि धावेची गरज असेल 18 धावांची गरज. चांगली फाईट पाहतो आपण. कदाचित बोनिवली संघ थोडासा मिसफिल्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला कृष्णा. हा निर्णायक चेंडू असेल मी तर म्हणेन. हो हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खराब, वाईट फेकला मी तर म्हणेन. खराब गोलंदाजी पाहतोय की कृष्णाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज पाहतो गोलंदाजी मार्गवरती कृष्णा हा गोलंदाज. हो बॅटची कदाचित कडा आणि हा संपला फलंदाज नरेश सखील. बॅक टू डगावर 3रा झटका क्रमांक. तो म्हटलं जातं ना कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा होगा और साला मजनू इतना नाचा के लंगड़ा होगा. झटका क्रमांक 3रा. आता मात्र समीकरणचा विचार केला 6 चेंडू मध्ये बनवायचे 18 आणि 18 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गोलंदाजाचा विचार केला ना 17 धावेची गरज असेल मी तर म्हणेन. 6 चेंडूमध्ये 17 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो सचिन. या 17 धावा मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील. नरेष्टा पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. हो दिशाहीन गोलंदाजी पाहतो. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल नरेश या गोलंदाजाला. हे धावा मात्र रोखायच्या असतील तर. चांगली फायटिंग मात्र उभा केला होता. शिरोली संघ गोलंदाजी करत असताना धावा खर्च केला तब्बल 40 आणि 40 धावेचं लक्ष घेऊन उतरली. हो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू वडवला जातो. एकदा तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. झटका क्रमांक लागला 3रा. 4था झटका लागला मी तर म्हणेन. एका साईडला सचिनला पाहता 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या होत्या. 3ऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद झाला. फक्त सिंगल असेल मी तर म्हणेन. सिंगलच्या माध्यमातून 2ऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद झाला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पाहतो शिरोली संघ. संघर्षाला मात्र सुरुवात झाली आहे. आदरणीय विमल पान मसाला मने गांगडे यांचं आगमन झालेलं आहे. चला स्पीडअप करा आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला नरेशला पाहता आपण. हो शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता आणि सचिन या फलंदाजाने लाईन मात्र मिस केली. जेवढे तुम्ही डॉट चेंडू केला ना तेवढा संघावरती पैसा निर्माण झालाय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला मी तर म्हणेन. 4 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत आणि या 15 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत मी तर म्हणेन. शिरोली या संघाला चांगली धावसंख्या मात्र जमा केली होती.
हो चांगला चेंडू पाहतो आपण, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 4 चेंडू मध्ये 14 धावा या कंपल्सरी बनवायच्या शिरोली संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय, बॅटची कदाचित एज होती, त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून चुका आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज. मात्र अजून मात्र 3 तारा आणि 11:15 13ची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. कदाचित 3 चेंडू मध्ये 13ची गरज आणि हा चेंडू मात्र निर्णायक असेल मी तर म्हणेन. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना नरेश या गोलंदाजाला पाहता आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा सचिन झालाय ना. ऐवजी साठी मात्र पारदर्शक लावला गेलाय तुळशीराम गिरा यांच्याकडनं. 105 रुपये लावले गेलात. हो वाईट चेंडू टाकलाय. आता मात्र समीकरण चेंज झाला मी तर म्हणेन. 3 चेंडू मध्ये 12ची गरज. जसा जसा सामना मात्र जवळ येतो तसा मात्र दोन्ही संघाच्या पाचल्या मात्र पासपूस करत असतील. 3-12चा समीकरण पुन्हा एकदा सज्ज झाला नरेश. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज झालाय. आता मात्र पूर्णपणे पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 2 चेंडू मध्ये बनवायचे 11 आणि 11 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हा चेंडू निर्णायक असेल. कदाचित ह्या चेंडूवरती षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याला स्पीडअप करा. टाइम पूर्णपणे आलेला आहे. याच मात्र लोकांना स्ट्राईक चेंज करू शकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये बनवायचे 11 धावा. या 11 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो चांगला चेंडू, यॉर्करचा वापर आणि यावेळेस मात्र दोन्ही संघाने पकड मजबूत केली आहे. मी तर वन साइड हा सामना पाहतो. आता एका चेंडूमध्ये मात्र धाब्यांची गरज असेल, 10 धाब्यांची गरज असेल. कदाचित या चेंडूवरती 9 आणि 9 चेंडूवरती षटकार आणि मॅच मध्ये एक कहाणी ट्विस्ट होईल. काही वेळा घडताना पाहिलं आपण मॅच मध्ये. एका चेंडूवरती मात्र 10 धावा बनवायच्या आहेत. हो चांगला फटका पाहिला, चेंडू जाईल सीमा पार. हा टोकला षटकार.